संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 80. उपाधीच्या नावे घेतला सिंतोळा, निंदू आता पिळा हातळो ते. काशासाठी हात धरुनी धुवावे, चालतिया गोवे मार्गासी. काय नाही देवे करुनी ठेविले, असे ते आपुले ते ठाई. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार, तेव्हा आपपर ओळविले. म्हणजेच यामध्ये सांगितले आहे बघा. नंबर 1, उपाधीच्या नावे घेतला सिंतोळा, नेदू आता पीडा आतळोते. म्हणजे प्रतिष्ठा आणि उपाधी मिळवण्यासाठी कपट केल्यास त्याचाच त्रास आपल्याला होतो. म्हणजे कसं बघा, काही लोक फक्त नावासाठी मोठ्या पदव्या किंवा प्रतिष्ठा मिळवतात, मात्र त्याच्याकडे खरी गुणवत्ता नसते. त्यामुळे अशा खोट्या प्रतिष्ठेमुळे त्यांना शेवटी त्रासच होतो. उदाहरणार्थ बघा, काही लोक समाजात मोठेपणा मिळवण्यासाठी नावे लावतात, परंतु प्रत्यक्षात त्यांच्याकडे त्या पदाला साजेशी योग्यता नसते. हे महत्त्वाचे आहे. नंबर 2, काशासाठी हात धरुनी धुवावे, चालतिया गोवे मार्गासी. म्हणजे बाह्य शुद्धतेवर भर दिला जातो, पण मन मात्र अपवित्र. स्पष्टीकरण बघा, गंगेत स्नान करतात, मंदिरात जातात, पूजा अर्चना करतात, पण त्याचे मन मात्र वाईट विचारांनी भरलेले असते. त्यामुळे केवळ बाह्य स्वच्छतेला महत्त्व देण्यापेक्षा मनाची शुद्धता ही कधीही चांगली असते, हे त्याच्यावरून समजून येते. जसे उदाहरण बघा, एखादा व्यक्ती दररोज मंदिरात जातो, पण दुसऱ्याविषयी द्वेष, मत्सर, कपट बाळगतो, तर त्याची पूजा निरर्थक ठरते. हे महत्त्वाचं आहे. नंबर 3, काय नाही देवे करुनी ठेविले, असे ते आपुले ते ठाई. म्हणजे भगवंताचे सर्व काही योग्य प्रकारे निर्माण केले, मग अहंकार कशासाठी पाहिजे? परमेश्वराने जग व्यवस्थित चालण्यासाठी प्रत्येक गोष्टीची योग्य व्यवस्था केली आहे, पण माणूस आपल्या अहंकारामुळे हे विसरतो आणि प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे वळवू पाहतो. हे कशासाठी पाहिजे? तर उदाहरण बघा, निसर्गात सूर्य, चंद्र, हवा, पाणी, प्राणी यांची सुंदर व्यवस्था आहे, पण माणूस आपल्या स्वार्थासाठी पर्यावरण नष्ट करतो आणि त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतात. नंबर 4, तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार, तेव्हा आपपर ओळविले. म्हणजे संत तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा अहंकार नष्ट होतो, तेव्हाच खरी भक्ती आणि आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणजे अहंकारामुळे माणूस स्वतःलाच मोठा समजतो आणि इतरांना कमी लेखतो, पण भगवंताकडे जाण्याचा मार्ग नम्रतेत आहे. जो अहंकार सोडतो तोच खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या मार्गावर चालू शकतो. हे महत्त्वाचं. उदाहरण, काही लोकांना वाटते की ते सर्व काही स्वतःच्या बुद्धीने आणि कर्तृत्वाने मिळवत आहेत, पण खरं पाहता परमेश्वराची कृपा नसती तर काहीही शक्य झाले नसते. यावरून मुख्य शिकवण अशी होते की खोटी प्रतिष्ठा टिकत नाही. जर आपल्या पदवी किंवा नावामागे खरी गुणवत्ता नसेल तर त्या प्रतिष्ठेचा उपयोग नाही. बाह्य शुद्धतेपेक्षा अंतःकरणाची शुद्धता महत्त्वाची आहे. मंदिरात जाऊन भक्ती पूजा करून उपयोग नाही, तर आपल्या मनात द्वेष आणि कपट असेल तर. प्रत्येक गोष्ट परमेश्वराने योग्य जागी ठेवली आहे. आपण गरज नसताना बदल घडवून आणायचा प्रयत्न केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. नंबर 4, अहंकार नष्ट झाल्याशिवाय भक्तीला सुरुवात होत नाही. नम्रता आणि समर्पण हाच भगवंताचा खरा मार्ग आहे, हे त्याच्यावरून दिसून येते. याच्यावरून प्रेरणादायक विचार असे असू शकते की खोट्या प्रतिष्ठेपेक्षा साधेपणा आणि प्रामाणिकपणा कधीही श्रेष्ठ असतो. देहाची शुद्धता महत्त्वाची, पण मनाची शुद्धता त्याहून महत्त्वाची असते. अहंकार हा अडथळा आहे,
पण नम्रता हा मुक्तीचा मार्ग आहे, हे वरून समजते. रामकृष्ण हरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे पण व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचतील. धन्यवाद.